नमस्कार. गेल्या जवळपास 12 वर्षापासून मी या आंबा महोत्सवाशी जवळून परिचित आहे. दरवर्षी उन्हाळ्यामध्ये माझे मित्र माननीय आमदार संजयजी केळकर साहेब यांच्या पुढाकाराने हा आंबा महोत्सव आणि कोकणमधल्या सर्व भूमिपुत्रांना त्यांची योग्य बाजारपेठ शहरामध्ये मिळावी यासाठी त्यांच्या प्रयत्नातून हा आंबा महोत्सव प्रतिवर्षी गेली कित्येक वर्ष हा चालू आहे. एका वर्षी मी असाही प्रयत्न केला होता की आमदार साहेबांना विनंती करून नाम फाउंडेशन ची जेव्हा सुरुवात झाली होती त्या कालखंडात काही मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना सुद्धा इथे स्टॉल मिळावेत असा प्रयत्न केला होता आणि त्या वर्षी आमदार केळकर साहेबांनी सहाय्य करून इथे जवळपास 15 स्टॉल नाम फाउंडेशनसाठी पण उपलब्ध करून दिले होते. आणि मला आठवतं 10 दिवसामध्ये जवळपास 25 टन धान्य ठाण्यामध्ये विकलं गेलं होतं. त्या वर्षी शेतकऱ्यांना भूमिपुत्रांना न्याय मिळावा यासाठी धडपडणाऱ्या खूप कमी मंडळींमध्ये आमदार संजय केळकरांचे नाव आहे. ते गेली कित्येक वर्ष या आंबा महोत्सवात पुढाकार घेतात आणि आपण सगळे बघतोय की ह्या आंब्याचा दर्जा एकतर ती रासायनिक पद्धतीनं पिकवलेली नाही आहेत, नैसर्गिक सेंद्रिय पद्धतीनं पिकवलेले आंब्याची फळं आहेत. दुसरं, फळाच्या आकारावरनं आपल्याला त्याचा अंदाज येतो. दुसरं, ग्राहकांना एक समाधान, म्हणजे प्रयत्न हाच असला पाहिजे की इंडिया आणि भारत याच्यामधला एक पूल सांधण्याचं काम या अशा महोत्सवांच्या निमित्तानं होतं असं मला ठाम वाटतं. कारण मी स्वतः पण आता ग्रामीण भागातून आलेला असलो तरी गेली 30 वर्ष मी पण शहरामध्ये राहतो. तर मला असं वाटतं की ग्रामीण भागातली माझ्या जे आवडीचं धान्य आहे, नैसर्गिक पद्धतीची फळं आहेत, ही मला मिळायला पाहिजे ग्राहक म्हणून, आणि मी त्याच्या शोधात असतो. पण एकत्रित असा प्लॅटफॉर्म उभा केल्यानंतर मला वाटतं कित्येक वर्ष संजय केळकर साहेब ठाण्यातील सर्व आंब्याच्या खवय्यांची मागणी पूर्ण करतात. त्याचबरोबर शेतकऱ्यांना सुद्धा अगदी मधला दलाल नसल्यामुळे योग्य तो भाव मिळतो. आणि मला वाटतं हीच आजची खरी गरज आहे. शेतीमालाला जो हमीभाव मिळायला पाहिजे त्यामध्ये ही एक गोष्ट महत्त्वाची आहे की ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी नैसर्गिक पद्धतीनं पिकवलेलं धान्य असतील, कडधान्य असतील, फळं असतील, ती जर डायरेक्ट अशी ग्राहकांपर्यंत पोहोचली मधल्या दलालांची फळी तोडून, तर मला असं वाटतं की शेतीपूरक गोष्टीसाठी ही महत्त्वाची गोष्ट ठरेल. मी या महोत्सवाला आवर्जून येतो. त्याचं कारण असं की एकतर सगळ्यांशी भेटीगाठी होतात आणि खूप चांगल्या पद्धतीची, वेगवेगळ्या पद्धतीची नवनवीन मेहनत शेतकरी बांधवांची पाहायला मिळते. त्यांच्याशी जवळून बोलता येतं, त्यातल्या समस्या जाणून घेता येतात. निसर्ग ह्या अलीकडच्या 5 वर्षामध्ये आपण जर पाहिलं तर तो फार आपल्याला वेगळ्या पद्धतीनं रिॲक्ट होतो. त्याला जबाबदार खरे तर आपणच आहोत. त्यामुळे आता शेतकऱ्यांना फक्त सुलतानी नाही तर आसमानीही संकटाचा मोठ्या प्रमाणावर सामना करावा लागतो. गेल्या 2-3 वादळांनी कोकणामध्ये सुद्धा ते सिद्ध केलेलं आहे. पण मला कोकणातल्या शेतकऱ्यांविषयी विशेष सांगावंसं वाटतं की ते कधी मोडून पडत नाहीत. ते स्वतः उभं राहतात, पुन्हा स्वतःचं काम सुरू करतात. चिपळूणला जेव्हा महापूर झाला होता त्यानंतर सुद्धा आम्ही नाम फाउंडेशनच्या वतीनं केवळ मदत पोहोचवली नाही तर वाशिष्ठी काळ नदी असेल, सावित्री नदी असेल, राजापूरची कोदवली नदी असेल, या सर्व नदीपात्रांमधला गाळ काढून आज कोकणामध्ये आम्ही खूप मोठं काम नाम फाउंडेशनच्या वतीनं आदरणीय नाना पाटेकरांच्या मार्गदर्शनाखाली मोठं काम उभं केलेलं आहे. आता हळूहळू हे आपल्याला चांगले परिणाम दिसत आहेत. आणि मला असं वाटतं की जे सजग नागरिक आहेत, जे याविषयी संवेदनशीलतेनं विचार करतात, त्यांनी या आंबा महोत्सवात यावं, शेतकऱ्यांच्या विविध धान्य महोत्सवात, कडधान्य महोत्सवात सहभागी व्हावं, शेतकऱ्यांकडून डायरेक्ट माल खरेदी करावा, म्हणजे त्यांच्या कष्टाचं फळ त्यांना मिळाल्यासारखं होईल असं या निमित्तानं सांगावं.